एक तर घरातलं शान असावं की बाप तसा बेटन कुंभार तसा लोटा आकर रेशन कार्डच असलं काय सांगायचं महाराज ह्याच्या शेजारला एक ब्राह्मणाचं घर होतं आणि त्या ब्राह्मणाच्या घरात एक पोरगा होतं हुशार 10वीला शाळेला 10वीची परीक्षा झाली निकाल लागला चांगल्या मार्काने पोरग पास झालं आणि पेढ द्यायला आले आले पहिले ह्याच्या घरी काकू काकू महाराज कुठं आहेत ते म्हणले काय रे बंड्या काय काम आहे काय नाही म्हणला काकू मी 10वीला पास झालोय माझा नंबर आलाय म्हणून मी पेढ द्यायला आलोय गपचिप पेढा खाओ का नाही त्याला म्हणले काय रे बंड्या कधी हातात पुस्तक घेतलेलं बघितलं नाही कधी वही घेतलेली बघितली नाही कधी अभ्यास करताना बघितला नाही आणि तू कसा पास झालास कसा तुझा नंबर आला काय गरज होती का पोरग बी लय हुशार होतं ब्राह्मणाचं होतं पोरग म्हणलं काय काकू तुम्हाला पोरग झालं तेव्हा तुम्ही पेढ द्यायला आला तेव्हा आम्ही असलं काय बोललो का नको रे भारुडाचा नवासा ताटा शिकलाय माझ्याजवळ आणि लागलाय गुरुजी विद्या गुरुवर चालवायला नको